पोलीस भरती 2024 आज 1 मार्च 2024 रोजी आलेल्या सर्व जाहिरातीनुसार 5 मार्च ते 31 मार्चपर्यंत आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहेत. त्यातील या सगळ्या जागा बघून घ्या. त्यानंतर जे ड्रायव्हरच्या पोलिसांच्या जागा आहेत त्या पुढे दिलेल्या आहेत. आत्तापर्यंत पोलीस शिपाई फक्त आपण घेतले. आता ड्रायव्हर म्हणून मुंबईपासून आपण मुंबईला जवळजवळ 917 जागा आहेत. तिथून खाली त्यानंतर SRPFच्या खाली गट क्रमांक 6 धुळे 173, गट क्रमांक 1 पुणे 315, गट क्रमांक 8 मुंबई 446, गट क्रमांक 9 अमरावती 218, गट क्रमांक 14 छत्रपती संभाजीनगर 173, गट क्रमांक 19 कुसडगाव 83, गट क्रमांक 12 हिंगोली 222, गट क्रमांक 4 नागपूर 242, गट क्रमांक 2 पुणे 362, गट क्रमांक 3 जालना 248, गट क्रमांक 16 कोल्हापूर 182, गट क्रमांक 5 दौंड 230, गट क्रमांक 7 दौंड 224, गट क्रमांक 10 सोलापूर 240, गट क्रमांक 11 नवी मुंबई 344, गट क्रमांक 13 देसाईगंज 189, गट क्रमांक 15 गोंदिया 133, गट क्रमांक 17ला शून्य आहेत, म्हणजे अजून त्या डिस्प्ले झालेले नाहीत किंवा कदाचित अजून आलेच नसतील. गट क्रमांक 18 काटोल 86. तर लोहमार्ग रेल्वे पोलीस शिपाई तेही आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे भरले जातात. पुणे लोहमार्ग पोलीस 50, छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग 80, नागपूर लोहमार्ग 4, मुंबई लोहमार्ग 51. आणि कारागृह पोलीस शिपाई त्याचीही जाहिरात आलेली आहे. कारागृह म्हणजे तुरुंग पोलीस. संभाजीनगर कारागृह 315, नवी मुंबई कारागृहामध्ये 917, नागपूर कारागृहाच्या अजून जागा आलेल्या नाहीत आणि पुणे कारागृह 513. त्याच्यानंतर या कारागृहाच्या जागा झाल्या 4 ठिकाणच्या. नंतर बँड्समन जे बँड पथक असतं पोलिसांमध्ये ते मध्ये संभाजीनगरला 8 जागा आहेत, सातारला 12 आहेत, नांदेडला 6 आहेत, चंद्रपूर 9, ठाणे ग्रामीण 8, अहमदनगर 3 आणि मुंबई जिल्हा पोलीस 24. अशा प्रकारे जवळजवळ या सगळ्या 17,000 जागांची भरती सलग पुढच्याच वर्षी म्हणजे गेल्या वर्षी झाली ना, आता लगेच ही पुढची भरती असं जवळजवळ 3रं वर्ष आहे की एका पाठोपाठ महाराष्ट्र शासनाने भरती परीक्षा आयोजित केलेल्या आहे. त्यामुळं पाठीमागच्या भरतीमधून राहिलेले नाही आणि नवीन पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांनी या भरतीकडे विशेष लक्ष देऊन सुरुवातीला मैदानी चाचणी 50 गुणांची आणि नंतर महाराष्ट्रभर एकाच दिवशी परीक्षा जी लेखी परीक्षा होईल. त्यामुळे सर्वांनी याची गांभीर्यपूर्वक विचार करून या भरतीसाठी शासकीय नोकरी अत्यंत कमी कष्टामध्ये, अत्यंत कमी म्हणजे त्याचं कष्ट खूप करावं लागतं